बाजूला टीम जुगाई मानाई प्रतिष्ठान रुवले आणि त्यांच्या विरोधाने वांगवेली महिन क्रिकेट क्लब टॉस जिंकलाय. रुवळे संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला. आमंत्रित केले वांगवेली महिन संघाला बॅटिंगसाठी. मॅच लगेच सुरुवात करायच्या वेळेचा निर्बंध आहे मित्रांनो. वांगवेली महिन एक्स्ट्रा प्लेयर पाठवा प्लीज. या बॅटिंग आहे तुमची. पहिला बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून उडवलाय. बॉलला अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र खेळून काढलाय. पाठवलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 4 धावा. हा बॉल अगदी डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अगुट डब्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता, परंतु तिथे आपण जर पाहायला गेलं तर एक धाव मात्र नक्कीच येते. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक 5 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचतोय. पाठीमागे चाललाय बॉल. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. सन्मान्य आदरणीय बबनजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आपलं स्वागत आहे. इथे जबरदस्त कॅच पकडली आहे. विकेटचं पतन होतंय. फलंदाज तिथे बाद होताना पाहायला मिळतोय. विनायक आलाय गोलंदाजीसाठी. शरदजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर कृष्णजी शिंदे साहेब त्यांचं सहर्ष स्वागत. अलॉंग द कार्पेट खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे वेगाने बॉल फेकी केलाय. एक धाव प्राप्त होते. सिंगल येते.
फटका बसलाय, बॉल हवेत. जबरदस्त कॅच वैष्णवच्या माध्यमातून. चांगला कॅच तिथे पकडलाय. विजयांना मात्र माघारी जावं लागतंय. नवीन बॅटर लगेच पाठवा. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येईल. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळेल. एक धाव आली आहे जरूर आणि एका धावेने धावफलक पुढे सरसवेल. 8 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते धावसंख्या. सुरुवात चांगली झाली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगलं प्रोटेक्शन तिथे दिलं जात आहे. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवत आहे. 9 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला कॉल तिथे. आणि आता चुकी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे. आपण जर पाहिलं तर आणखीन एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. अकरा धावा धावफलकावरती लागल्यात. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. 11 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. थोडंसं गती द्यायची मॅचला, स्पीडअप घ्या. अखूट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु बीट करून बॉल पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. बॉल देखील आलाय डॉट बॉल. जिथे आपण पाहायला गेलं तर सुरुवात चांगली झाली आहे. नवनाथ NK बैठक फटका सजवलाय. समोरच्या दिशेने फटका सजवला. एक टप्पा घेत बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. 4 धावा.
मोठ्या फटक्यासाठी गेलेत, बॉलला पाठवलं, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. टीमची धावसंख्येमध्ये भर पडेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय, फुल टोल वसूल केलाय, साधावान 60 षटकार. स्पीडअप करा थोडस. फटका बसलाय, बॉल अभियताने पुन्हा एकदा विकेटचं पतन. जिथे षटकाराची आतिषबाजी करत होते तिथे फलंदाज आता बाद होतोय. RDS ला माघारी जावं लागते. शिशिर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली 26 या धावसंख्येवरती 26 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडस स्पीडअप घ्या. फटका अगदी खेळण्याचा प्रयत्न झालाय, पॉइंटच्या दिशेने बॉलला ढकललाय. क्षेत्ररक्षक येतात वेगाने, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाही होत आहे. एका धाब्यावरती समाधान मानलंय. सिंगल आली आहे जरूर तिथे. आपण जर पाहिलं तर टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल, जाऊन पोहोचेल 27. हाकुटप्प्याचा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू अगदी घोषंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र मिळेल आणि एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसवत असताना मात्र पाहायला मिळतंय. 28 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. नेक्स्ट मॅच एका बाजूला सिद्धनाथ 11 गिरेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध आई मळाई देवी स्पोर्ट्स कुसरूड आयोजक संघ. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. मोठ्या फटकासाठी गेलेत रोहन यांच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट आलाय. षटकारासाठी 6 धावा.
अगुटाब्याचा बॉल ऑन साईडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक आहे मिडॉन मध्ये चांगला स्टॉप तिथे केला आहे, परंतु अगदी रनरच्या स्वरूपात हा शेवटच्या बॉलवरती एकच धाव आली. इनिंगची होते समाप्ती. टॉस इथे टॉससाठी मी आमंत्रित करतो. एका बाजूला गिरेवाडी आणि दुसऱ्या बाजूला कुसरूड संघ. कॅप्टन या. पहिला डाव समाप्त झाला. टीमची धावसंख्या झाली आहे 35 आणि 36 धावांचा आव्हान. येणारे 20 बॉल आणि 36 धावा करायचे टीम रुळे संघाला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय टीम कुसरूड संघाला फिल्डिंगसाठी. आणि जास्त वेळ न घेता एक चांगलं आयोजन आणि नियोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. जिथे आपण पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत अगदी दमदार क्रीडा स्पर्धा आई मळाईदेवी च्या नावाने मळाईदेवी चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपण नक्कीच पाहतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मळाईदेवी चषक 2025 पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये जाऊया आणि उत्तरार्धामध्ये जात असताना मात्र इनिंगला होईल सुरुवात. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकलाय गिरेवाडी संघाने. बॅटिंगचा घेतलाय निर्णय.
पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर राहिलाय. तिथे आपण पाहायला गेलं तर अवांतर धावसंख्येने षटकाची केली आहे सुरुवात. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर यांचा पुन्हा टाकावा लागेल. येस, हा बॉल आलाय डॉट बॉल. योग्य चेंडू आहे. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येते नक्कीच पाहायला मिळते. आणि मोठा फटका आलाय. पाहावं लागेल पंच शहानिशा करतील. बॉल नक्की गेलाय कुठे आणि हा बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. बॉलची पूर्तता करायची आहे आणि व्यासपीठावरती सचिन दादांचं देखील आगमन झालंय. मुकादम देखील आहे तर वेलकम मुकादम. जय श्रीराम. आज संपूर्ण ही मान्यवर मंडळी कमिटी आहे आणि त्यांच्याच माध्यमातून येणाऱ्या सीझनला आपण पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने संघटनेच्या अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीगचं 6वं पर्व आपल्या भेटीस येते आणि 6व्या पर्वासाठी सर्व संघ मालक सज्ज आहेत. यंदाची पाटण तालुका प्रीमियर लीग कशा पद्धतीने असेल आणि मॅन ऑफ द सिरीज साठी नक्की गुपित काय आहे हे थोड्याच दिवसामध्ये रिव्हील केलं जाईल. गतवर्षी बाईक होती, यावेळेस मात्र पहा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. आज जबरदस्त कॅच इथे पकडली आणि फलंदाज इथे माघारी जात असताना बॅक टू द पॅव्हिलियन विनायक. बड्डे बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुमित नेट नंबर 3 मध्ये सुमित माने. कॅप्टन आहेत आपल्या संघाचे आणि कर्णधार पद भूषवत असताना आज जोखीम पत्करावी लागेल. एक आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल, चांगला खेळ करावा लागेल, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, एकच धाव तिथे मिळते. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. टीमची धावसंख्येमध्ये भर पडेल. 8 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. सिंगल आली आहे. याही बॉलवरती ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक दत्ता यांनी हाताळलं आणि डावा खर्च केल्या. 8 एक विकेट देखील मिळवली जरूर. आणि
रविराज समोरच्या दिशेने फटका सजवलाय, उंच पुरा फटका, बॉलला पाठवलाय डाऊन दी ग्राउंड, अगदी षटकारासाठी 6 धावा. सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर राहिलाय हा बॉल. व्हाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची अगदी सुरुवातीचा बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र व्हाईट बॉल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला हाही बॉल पाठवलाय. कॅप्टन मात्र रंगात आणि ढंगा देत असताना मात्र पाहायला मिळतोय. 2 मोठे फटके त्याच्या पाठमधून आलेत. झालरच लावली त्यानं रे. हो, बॅटला ब्रश झालाय का? हो झालाय. कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. सुमित यांना जावं लागेल माघारी, बॅक टू दी पॅव्हिलियन. फटका खेळायचा होता वेगळ्या दिशेला, परंतु अगदी बॅटला हलकासा ब्रश झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21. 12 बॉल मध्ये 15 करायचे. पुन्हा एकदा संधी क्रिएट झाली होती, यावेळेस थोडासा लांब राहिलाय विकेट किपरच्या हातातून. फटका बसलाय. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. स्पीडअप करा थोडस मित्रांनो, कारण भरपूर वेळ जातोय या मॅचला.
मॅच स्पीडअप करा थोडंसं. भरपूर वेळ गेला या मॅचसाठी. भरपूर वेळ खर्च होतो या मॅचसाठी. विनंती करेन थोडंसं फास्ट घ्या. फटका जबरदस्त आहे. षटकार आलाय. कुठेतरी धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न जरूर झालाय. इथून समीकरण थोडंसं बदलेल. षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28. या धावसंख्येवरती आता येणारे बॉल 9 आणि 9 बॉल मध्ये आता करायचे 8 धावा. 9 चेंडू 8. षटकार भरपूर महत्वाचा होता आपल्या संघासाठी आणि तो षटकार नक्कीच चांगल्या रीतीने मात्र खेळून काढलाय. वैष्णवच्या बॅटमधून हा षटकार आला. आता वैष्णववरती नजर आहेत परंतु रोहन विजय ज्याच्या नावात जय आहे तो आपल्या संघाला कुठेतरी विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चांगला स्टॉप तिथे केलाय जरूर परंतु एक चिकी सिंगल चोरटी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. एक धाव तर जरूर आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 29 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 8 आणि 8 बॉल मध्ये करायचे 7 धावा. चांगला बॉल तिथे हाताळलाय. डायरेक्ट हिट झाला नाहीये. एकच धाव बायच्या स्वरूपात मात्र ही धाव जरूर धावफलकावरती ऍड होईल. आता येणारे बॉल 8 7 आणि 6 धावांची गरज. यस लेग बायच्या स्वरूपात आहे. शरीराचा वेध घेतलाय. सोडून दिलाय. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक आणि बॉलला पाठवलंय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावा. ओव्हर झाली ना पण एक बॉल बाकी आहे. 6 बॉल मध्ये आता एक करायचे आहेत. स्कोर झालाय लेवल. चला दोन्ही टीम सज्ज राहायचे नेक्स्ट इनिंग मध्ये. फटका बसलाय. मोठ्या फटक्यासाठी गेले होते परंतु तिथे विकेटचं पतन. घ्या स्पीडअप घ्या थोडंसं. फिल्डिंग करणारी टीम बॅटर या पटकन.
पहिला बॉल तिथे आपण जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आला तर 4 चेंडू एका धावेची गरज. आणखीन एक डॉट बॉल. 3 बॉल एका धावेची गरज आहे. बघा मॅच कुठे चालली आहे, कारण जिथे 5 बॉल मध्ये एका धावेची गरज होती आता 3 बॉल मध्ये आता एका धावेची गरज आहे. ड्राईव्ह केलाय, रनआउटची संधी होती परंतु ही धाव कंप्लीट झाली आहे आणि सामना देखील कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतोय. इथे जुगाई मानाई प्रतिष्ठान रुवळे संघ विजेता होतोय. चला लगेच टीम मैदानाचा ताबा घ्या.